मतदारसंघात भोकरदन या मतदारसंघाबद्दल सांगायचं तर भाजप उमेदवाराचं पारड या ठिकाणी जड दिसतंय आणि त्यामुळे इथे संभाव्य आमदार कोण आहेत ते पाहूया। चिन्मय, नेमकं कोण आहे इथले संभाव्य आमदार? संतोष दानवे संभाव्य आमदार असणार आहेत। चंद्रकांत दानवे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं रिंगणात होते। दानवे विरुद्ध दानवे असा सामना रंगत होता, मात्र यामध्ये संतोष दानवे भाजपच्या संतोष दानवेंनी मात केलेली आहे। संभाव्य आमदार ते असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। जाणून घेऊयात यामागची नेमकी कारणं काय आहेत आमचे प्रतिनिधी तुषार पाटील यांच्याकडून। भोकरदन विधानसभा मतदारसंघात यंदा महायुतीकडून विद्यमान आमदार संतोष दानवे तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यामध्ये थेट लढत होती। महाराष्ट्रात सर्वाधिक 32 उमेदवार भोकरदनमध्ये यंदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते, तरी देखील संतोष रावसाहेब दानवे व माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यामध्ये अटीतटीची लढत रंगण्याची शक्यता आहे। संतोष दानवे यांना हॅट्रिकची संधी या निवडणुकीमध्ये दिसून येत आहे। सुरुवातीपासूनच संतोष दानवे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली होती। तसेच कार्यकर्त्यांचे मजबूत नेटवर्क, बूथ लेवलवरील उत्कृष्ट मॅनेजमेंट व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर हा मतदारसंघ चांगल्या पद्धतीने पिंजून काढला।